नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला तू आवडला, दुनियात आय लव्ह यू। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी पिकची लिंक दिली आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमार्क प्रोजेक्ट ओपन होणार आहे। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे। प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन जो आपला फोटो आहे, ज्या फोटोवर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे ते फोटो इथे सिलेक्ट करायचे आहे। मी कोणता पण हा एक फोटो सिलेक्ट करतो, त्याला प्लस करायचा आहे आणि त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे 10.12च्या अशा प्रकारे। त्यानंतर त्या फोटोला आपल्याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला पुन्हा प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन जो आपला ब्लॅक शॅडो PNG आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे आणि त्याला आपल्या 10.12च्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्या फोटोला पण आपल्याला खाली घेऊन जायचं आहे, त्या इमेजला। त्यानंतर आपल्याला ग्रुपवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, ग्रुप अँड मार्क्सवर क्लिक करायचं आहे, पुन्हा एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि फोटोवर क्लिक करून कलर अँड फेडवर जाऊन स्टारवर जाऊन इथे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जो फोटो इथे सिलेक्ट करायचा फोटो, मी हा फोटो सिलेक्ट करतो, प्लस करून टाकायचा आहे। त्यानंतर इथून बॅक जायचं आपल्याला मित्रांनो आणि जो आपला हा जास्तीचा पार्ट आहे हा आपल्याला इथे कट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जाऊन हे जे लेअर आहे मित्रांनो, आपल्याला हे लेअर आपल्याला वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा ग्रुप 2वर जायचं आहे, ह्या लेअरवर एडिट ग्रुपवर जायचं आहे, पुन्हा ग्रुपवर क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे, फोटोवर क्लिक करून कलर अँड फेडवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला प्लस करून टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा इथून बॅक जायचं आपल्याला, पुन्हा आपल्याला तिसऱ्या लेअरवर जायचं आपल्याला आता ग्रुप 3वर, इथे जाऊन एडिट ग्रुपवर जाऊन पुन्हा ग्रुपवर जाऊन पुन्हा एडिट ग्रुपवर जाऊन फोटोवर क्लिक करून कलर अँड फेडवर जाऊन स्टारवर जाऊन पुन्हा आपला इथे फोटो सिलेक्ट करायचा आपल्याला। मी कोणता पण हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून बॅक जायचं आहे अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यावर आपल्या मित्रांनो 10.12च्या पुन्हा बीटवर जातं आपल्याला। पुन्हा प्लसच्या आयकॉन क्लिक करायचं आहे, मीडिया फाईलवर जायचं आहे आणि पुन्हा आपले फोटो सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो, त्याला इथून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे आणि त्याला आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला फोटो ॲड करायचा आहे, त्यानंतर त्याला पण फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि आपल्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे। जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा। त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे फोटो ॲड करायचा आहे, त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यावर पुन्हा जे हे लेअर आहे मित्रांनो, आपल्याला हे लेअर आपल्याला सर्वात शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याला 10.12च्या बीटवर येऊन त्याला कट करायचं आहे त्या लेअरला अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जातं इथून मित्रांनो, आपल्या शेकी पिकमध्ये जायचं आहे। आपला फर्स्ट फोटोचा इफेक्ट आहे तो इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा
त्यानंतर पुन्हा आपल्याला बिटमॅप प्रोजेक्ट जाऊ. आपला जो फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे हा फोटोला. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथून बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जो आपला सेकंड फोटो आहे त्याचा इफेक्ट आहे ह्या इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा इथून बॅक जाऊन आपल्या बिटमॅप प्रोजेक्ट जाऊन आपले जे 10.12 नंतरच्या बीटचे जे फोटो आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे ह्या फोटोला. अशा प्रकारे. त्यानंतर हा फोटोला पण आणि हा फोटोला पण अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 10.12च्या बीटवर यायचं आहे. प्रच्छायकडून क्लिक करून मीडिया फायरपासून मी तुम्हाला टेलिग्रामला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे. तो ओव्हरले इफेक्ट इथे ॲड करायचा आपल्याला. तुम्ही तिथून तो फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे जो जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे. त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर त्याला पुन्हा इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे जायचं आहे कॉपी लेअर करायचा आहे आणि आपल्या बीटवर जाऊन इथे जाऊन पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथे पण जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर हा जास्तीचा पार्ट आहे हा कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला याला इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला मित्रांनो. पुन्हा याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट करायचा आहे आणि हा ग्रेडियंट ओव्हरले जो इफेक्ट आहे आपल्याला इथे ॲड करायचा आहे. लाल आणि हा खाली पण लाल करायचा आहे आणि इथे जाऊन नॉर्मलमधून मल्टिप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा इफेक्ट आपण इथे देऊ. सेम प्रोसेस तसंच करायचे. इफेक्टमध्ये जाऊन ॲडमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन ग्रेडियंट ओव्हरले इफेक्ट करून आता इथे पिवळा करायचा आपण आणि खाली जाऊन जे नॉर्मल आहे तिथे मल्टिप्लाय करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा इथे आपण इफेक्ट देऊन देऊ. इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन ग्रेडियंट ओव्हरले नावाचा इफेक्ट देऊन इथे जाऊन आपण हा कलर देऊ आणि इथे पण हा कलर देऊन देऊ आणि सर्वात खाली जाऊन नॉर्मलच्या जागी मल्टिप्लाय करू अशा प्रकारे. त्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट दिल्यावर पुन्हा 10.12च्या बीटवर यायचं आपल्याला. पुन्हा प्लसच्या क्लिक करायचा आहे. मीडिया फायवर जायचा आहे आणि जो आपला हा PNG आहे हा PNG ॲड करायचा आहे. त्याला शेवटपर्यंत इथे घेऊन जायचा आहे. त्यानंतर त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून खाली घेऊन जायचं आपल्याला. त्यानंतर इथे जाऊन त्याला अशा प्रकारे. त्यानंतर इथे अशा प्रकारे. त्यानंतर त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आणि त्याला आपला खाली घेऊन यायचं आहे. सॉरी आपल्याला 10.12पर्यंत घेऊन यायचं आहे अशा प्रकारे. त्याला इकडे शेवटपर्यंत घेऊन जातं. त्यानंतर त्याला आपल्याला खाली घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथून आपल्याला बॅक जायचं आहे मित्रांनो. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि हे जे 2 लेअर आहे आपले मित्रांनो ह्या इथे जाऊन कॉपी 2 लेअर्स करायचे सिलेक्ट करून अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमॅप प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायचे. पुन्हा त्या सिलेक्ट करायचे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झाला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.